है बल्लेबाजों में, ये गहराई उनको काफी बड़ा करके देगी। और अब फील्डिंग करने का निर्णय हर्षित ने लिया है 4 ओवर के मैच में, और उनके गेंदबाज स्ट्राइकर गेंदबाज रोहित को बुलाया गया है। पहले ओवर का जिम्मा संभाला है रोहित ने। रोहित की पहली गेंद, शॉट ऑफ लेंथ और पुल किया है, बहुत ही बढ़िया शॉट, 1 बाउंस, 4 रन के लिए डी स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। जल्दी पोजीशन में आए थे, शॉट ऑफ गेंद को जल्दी पढ़ भी लिया था, ऑफ स्टंप के बाहर से गेंद को खेला। इस बार पहली गेंद से बता दिया है कि ये मैच में हम करो या मरो है। इस मैच में दोनों टीम अपना 100% देगी। बहुत अच्छा वातावरण भी है मैदान में, लेकिन ये जो लड़ाई आपको दिख रही है मैदान के बीच में, ये लड़ाई ऊपर से तो काफी बढ़िया लग रही है, अंदर से घमासान होने वाला है। इसका आगाज होता हुआ पहली गेंद पर बड़ा शॉट, गेंदबाज पे बड़ा प्रहार, बल्लेबाज अमोल उसका साथ निभाते हुए अमर, डबल ए कॉम्बिनेशन मैदान में। इस बार अच्छी गेंद, अच्छा कमबैक करते हुए परिवर्तन के तौर पर गेंद को थोड़ा सा स्लो रखा था, गेंद के ऊपर से उंगलियां फेरी थी। वापस एक बार अमोल ऑन साइड में बड़ा स्विक शॉट खेलने की कोशिश में बीट होते हुए गेंद शरीर से टकराई, बिना कोई रन के। डॉट डिलीवरी के साथ अब अंपायर की भूमिका में लोबो, मेन अंपायर की भूमिका में जयेश, स्क्वायर लेग अंपायर की भूमिका में आशीष सर हमारे साथ में बैठे हैं। टेनिस के दिग्गज अंपायर्स को बुलाया गया है इस टीम की, इस मैच की निगरानी करने के लिए। काफी बढ़िया ये आयोजन नियोजन के साथ चलते हैं मैच की ओर। गेंदबाज अपने बॉलिंग मार्क पर, लेग स्टंप के ऑफ स्टंप से सीधी गेंद निकली और स्विच हिट करने का प्रयास कर रहे थे, लेकिन क्या गेंदबाजी है। पहले गेंद पर चौका खाने के बाद भी गेंदबाज अपनी सही लाइन और लेन पर नजर आए। इस बीच गेंद ऑन द राइज, क्या शॉट है ये, दैट इज अ क्लासिकल हिट। ऑन द राइज किया था स्ट्रोक को, खड़े खड़े इस स्ट्रोक को अंजाम दिया था। क्या टाइमिंग है, क्या प्लेसमेंट है। गेंद डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, 4 रनों के लिए फरार। अमोल बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते नजर, इस शॉट में बल्लेबाज का जो स्किल है, बल्लेबाज का जो क्लास है, ये दिखता हुआ। गेंद बिल्कुल खराब नहीं थी, गेंद बिल्कुल खराब नहीं थी, गुड लाइन स्पॉट की गेंद थी, लेकिन बल्लेबाज ने सीधे बल्ले से क्या शॉट को अंजाम दिया। इस बार पॉइंट के दिशा में डीप बैकवर्ड बाहर हवा में खेला हुआ अपर कट शॉट, और ये बैक टू बैक चौका। पहली गेंद पर चौका, चौथी गेंद पर चौका, 5वीं गेंद पर चौका, यानी 3 चौकों से हमारे स्कोरर बताते हुए कि स्कोर को बढ़ाया 12 रन। आकाश मिश्रा जो हमारे साथ जुड़े हुए हैं स्कोरिंग की भूमिका में। दूसरे स्कोरर छोटू जो दिल में बोलते हैं, पता नहीं चलता कब वो बोलते हैं, लिखते बहुत बढ़िया है। चलिए मैच की ओर, आखिरी गेंद, इस बार रिवर्स खेलने की कोशिश, फिर एक बार सीधे बल्ले से हम बार बार कहते हैं सीधे उंगली से निकले, तो उंगली टेढ़ी क्यों करे जब बल्लेबाज स्ट्रेट बैट से इतना बढ़िया खेल रहा है। ये रिवर्स खेलने की कोशिश में डॉट गेंद कर बैठे। 12 रन के साथ ओवर की समाप्ति होती हुई, क्योंकि अगर हर्षित 11 की बात की जाए तो उनके पास 1 to 8 बल्लेबाजी की गहराई है। उनके सामने कम से कम 50 प्लस 50 प्लस का टारगेट होना चाहिए, और इस वक्त हर योजना हर प्लानिंग यहां पर नजर आती हुई। किरण जो इस टीम के कैप्टन है, यह अभी अलग पहला और पावर प्ले का खत्म हो चुका है। आर्मी मैन महेश शिरशिवकर जो हमारे भारतीय सैन्य दल में कार्यरत है, आज इस टीम से यानी आर्या फाइटर से फाइट करते हुए नजर आए। हर्षित 11 से, माफ कीजिए, हर्षित 11 से फाइट करते नजर आ रहे हैं।
भारतीय सैनिकांचा अभिमान आम्हा सर्वांना आहे आणि तो असलाच पाहिजे. इस बीच अगेन रिवर्स खेला और मिस्टेक किया, कैच होगा. ओ ये पोजीशन में आए, निगाह बरकरार रखी गेंद पर, लेकिन ऐन वक्त पर निगाह हटी और दुर्घटना घटी, कैच छूटा. ये कैच लेना चाहिए था. बल्लेबाज ने बड़ी गलती की थी रिवर्स शॉट खेलने की, क्योंकि कवर क्षेत्र में कोई खिलाड़ी नहीं है डीप कवर पर. इसका फायदा उठाना चाहते हैं और अब जाकर किरण ने उस खिलाड़ी को कवर से भेज दिया डीप कवर के क्षेत्र में और स्क्वायर लेग के खिलाड़ी को सर्कल के अंदर बुला लिया गया है. जैसे बल्लेबाज ने अपनी मनीषा जाहिर की, इच्छा जाहिर की, ताबड़तोड़ वो गैप को फुलफिल कर दिया गया. अब इस बीच अगेन फुल टॉस, लेकिन कारपेट के साथ खेला है. मिडान के क्षेत्र में एक ही रन मिलेगा, वहां पर सर्कल के अंदर गेंद को फील करते नजर आए. खिलाड़ी एक रन के साथ छोर बदला, स्कोर भी आगे बढ़ा 14 रन, 14 लॉस विदाउट एनी विकेट. राउंड द विकेट आने की कोशिश, इस बार बड़ा शॉट, हवा में गेंद ट्रैवल होती हुई खिलाड़ी गेंद के नीचे आएंगे और पहले विकेट का पतन. जगह से गेंद को उड़ाया था हवा में, लेकिन इस बार टाइमिंग अच्छी नहीं हुई, संपर्क अच्छा साबित नहीं हुआ. गेंद बल्ले के ऊपरी किनारे पे लगकर काफी ऊंचाई, लंबाई कम और बल्लेबाज भी अब कम होकर अमर जो पैवेलियन की ओर लौट रहे हैं. नए बल्लेबाज अमित चौबे. अमर ने कितने रन का अंजाम दिया देखते हैं. एक ही रन बनाया. लेकिन शुरुआती दौर में जबकि सामने अमोल जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं, अच्छे स्ट्राइक करते हुए इस बार रिवर्स खेला और अच्छा कनेक्शन साबित हुआ. लेकिन क्या बढ़िया फील्डिंग कर पाएंगे और यह बढ़िया शॉट, नो डाउट यह काफी खूबसूरत शॉट. इस बार जल्दी एक्शन में आए थे, पोजीशन बनाई और बल्ले के बीचों बीच लेकर गेंद को खेल दिया था. डीप बैकवर्ड पॉइंट के बाहर रिवर्स का यह आकर्षक स्ट्रोक, 4 रन के लिए गेंद डीप बैकवर्ड बाउंड्री लाइन के बाहर फरार. 4 रन के साथ स्कोर छलांग लगाता हुआ 18 रन, 1 विकेट के नुकसान पर. अमोल जो अब तक 4 चौके जड़ चुके हैं अपनी निजी स्कोर में, चारों बहुत बेहतरीन शॉट को अंजाम दिया था, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. इस बार आगे निकले कदमों का उपयोग किया, ड्राइव किया, कवर के खिलाड़ी ने गेंद को रोका जरूर. 1 रन मिलेगा यहां पर और आसानी के साथ मुकम्मल करते नजर आए दोनों बल्लेबाज. स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रन. अब डीप कवर के खिलाड़ी को सर्कल के अंदर और स्क्वायर लेग के खिलाड़ी को सर्कल के बाहर एक अलग प्लानिंग करते नजर आ रहे हैं. इस बीच गेंदबाज अपने बॉलिंग मार्क पर राउंड विकेट आते हुए इस बार आसानी के साथ गेंद को खेल दिया डीप स्क्वायर लेग के ऊपर. 2 रन का डिक्लेयर जोन में यह गेंद जाती हुई और इसी के साथ इस ओवर की भी समाप्ति होती हुई. कुल रन संख्या बन चुकी है 21 रन, 21. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओवर. जुना ओके. मैच बॉल 21, टोटल स्कोर 21 रन, 21. 21 धावा झाल्या आहेत. 1 गडी बाद झाला. अमर डगआउट मध्ये येऊन बसलाय. कमीत कमी 50 धावा धावफलकावर झळकल्याच पाहिजेत. मोठी स्पर्धा आहे, मोठा सामना आहे, करोया मरोचा हा सामना. अशा वेळी एक चांगली धावसंख्या, एक चांगलं लक्ष नक्कीच समोरच्या संघाला दबाव आपण टाकू शकता. जर चांगला स्कोर आपण धावफलकावर लावला तर. आज रविवार आहे, फार चांगला वार आहे. आज संडे म्हणजे एन्जॉय डे.
प्रत्येकाच्या घरी तिकीट मीठ असेलच. आज चांगलं वातावरण आहे, घरातच थांबा. दरम्यान गोलंदाजीत बदल. गोलंदाज राजू आपण मार्गस्थ होताना पाहत आहात. हा चेंडू चांगला फटका, काय सुंदर फटका, अप्पर कट ओव्हर द कव्हर, अप्रतिम फटका. अमोलच्या बॅट मधून धावांचा ओघ वाहतोय. काय शॉट आहे, स्टँड अँड डिलिव्हर. चेंडूची उसळी, चेंडूचा बाउन्स त्याच्यावर स्वार होतोय, बॅटच्या मधोमध चेंडूला घेतोय आणि धारतोय कव्हरच्या डोक्यावरनं. क्लासिकल अप्पर कट शॉट. अमोल वैयक्तिक 22 धावांवर खेळतोय आणि धावसंख्या संघाची 25 आहे. एकटा किल्ला लढवतोय अमोल. फुल टॉस आणि चूक झाली. फलंदाज नाराज आहे स्वतःवर अमोल, परंतु लोअर फुल टॉस होता. चेंडू फार खाली आला, पॅरलल म्हणता येणार नाही, परंतु अशा वेळी कधी कधी शॉट खेळताना चूक होते. लोअर फुल टॉस दिसायला सोपं, खेळायला कठीण हा फटका आहे. नक्कीच गोलंदाज आता काय करतोय. हा चांगला फटका कव्हरला, काय सुंदर फटका आहे, परंतु यावेळी प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे, थोडस मिसफिल्डिंग, त्याचा फायदा उचलतात. 1 धावचं रूपांतर 2 धावांमध्ये. धावसंख्या 27. गोलंदाज राजकुमार 10 ते 15 पॉईंटचा रनअप. राऊंड विकेट असं मारा करतोय. यावेळी पूल, परंतु चुकलेला फटका, शतक चेंडू खाली होतोय स्क्वेअर लेगचा आणि हा झेल सुटला. अमोल याला विश्वासच नव्हता हा शतक झेल सोडेल. या संघाचा एक अनुभवी खेळाडू हा झेल त्याच्यातून सुटतोय. रवींद्र सारखा खेळाडू, सेफ पेअर ऑफ हँड, सुरक्षित हातातून हा झेल सुटतोय. दरम्यान हा चेंडू अवजटीच्या बर्राज बाहेर. पंचांचा इशारा, वाईड चेंडू अवांतर स्वरूपात. 1 धाव नक्कीच मिळते. धावसंख्या पुढे सरकते, ती 29 धावा. अमोलला जीवनदान मिळालंय, ते महागात पडतो की नाही हे पाहणं आता महत्वाचं आहे. दरम्यान हा चेंडू, हा हवेत चुकलेला फटका, मिस स्ट्रोक. यावेळी पुन्हा एकदा शतक चेंडू खाली येतोय. यावेळी काही चूक करत नाहीये. दुसरा धक्का मिळतोय आर्या फायटरला. 29 धावांवर दुसरा गडी माघारी परततोय आणि आता त्याची जाळ घेण्यासाठी जातोय कर्णधार स्वतः सुमित माने. आयकॉन प्लेयर आहे सुमित. आणि सुमित आणि जर अमोलची जोडी जमली तर मग मोठे फटके शेवटच्या षटकात पाहण्यास मिळतील. दोन्हीही वाकबगार आहेत मोठे फटके मारण्यामध्ये. दरम्यान कदाचित शेवटचा चेंडू षटकातील मार्गस्थ होतोय. रिवर्स का टायमिंग आहे, व्हॉट अ शॉट दॅट इज. हा मोठ्या ओपन ग्राउंड मध्ये षटकारच होता, परंतु अमोलची लाजवाब इनिंग. 2 धावांनी षटक पूर्ण होत आहे. डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू गेला, परंतु काय शॉट आहे. 2-3 षटक, 31 धावा, 2 गडी बाद. $31 for 2 now. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. 31 धावा आहे, 2 गडी बाद. Subscribe now and press the bell icon. अमोलला साथ Never miss देतोय an update. कर्णधार सुमित. दोघांना आता या षटकात कमीत कमी 10 ते 15 धावांचं रतीब टाकावं लागेल, कारण की 40-45 धावा मैदानात फार कमी आहेत. 31 धावा, 2 गडी बाद, धावफलक दर्शवतोय.
हर्षित 11 मैदानात ड्रिंकच्या वेळी काहीतरी विचार योजना करतोय, प्लॅनिंग आखलं जातंय, शेवटच्या कोणी हाताळायचं. दोन्ही फलंदाजांच्या चर्चा चालू आहेत. फार चांगलं वातावरण मैदानात. यानंतर सामना होणार आहे तो इकडे तू घेऊ नको इथे ठेवत जा रे. महागिरी इंडियन्स आणि SPF फायटर कर्णधार नाणेफेकीसाठी यावं. मी राजन यादवजी यांना विनंती करेन आपण नाणेफेकीचा कौल आपला शुभ हस्ते करावा. महागिरी इंडियन्स आणि SPF फायटर. महागिरी इंडियन्स वर्सेस SPF फायटर. आपण नाणेफेकीसाठी पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी कृपया टॉस बॉक्स एंड कडे प्रयाण करावं ही आपल्याला सूचना. चार षटकांच्या मध्यंतरानंतर आपल्याला नाणेफेकीसाठी ताबडतोब यायचं. SPF फायटर आणि महागिरी इंडियन्स गेट रेडी गाईज फॉर द टॉस ऑफ द नेक्स्ट मॅच आफ्टर 4th ओव्हर कम्प्लिशन. गोलंदाज पाहूया आता कोणाला पाचारण करण्यात आलंय. पियुष पांचाळ शेवटचं षटक. ओ व्हाट अ शॉट दॅट इज. अमोलच्या बॅट मधून धावांची बरसात. काय जबरदस्त फलंदाजी. अमोल अनमोल कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. सुमितच्या बॅट मधून माफ करा, परंतु कर्णधार आता पुढून लीड करतोय. सुमित लीड फ्रॉम द फ्रंट, द कॅप्टन लीड फ्रॉम द फ्रंट. काय शॉट होता. पायामध्ये टाकलेला चेंडू जागेवरून मिडविकेटच्या डोक्यावरून भिरकावून देतोय. टायमिंग सर्वोत्तम. हा पूल करायचा प्रयत्न, परंतु स्क्वेअर लेगला चेंडू हाताळला जातोय, अडवला जातोय. एक धावांनी धावफलक पुढे सरकतोय, धावफलक दर्शवतोय 38 धावा. अमोल आणि सुमित यांची जोडी फार महत्वाची. आता विकेटवर 4 चेंडू शिल्लक आहेत. अमोलला जे जीवनदान मिळालं त्याचा फायदा अमोल कसा उचलतोय. 2 जीवनदान अमोलला मिळालं. पहिलं जीवनदान सुद्धा मोठं नव्हतं, कारण त्यावेळी थोडं तो ऑकवर्ड पोझिशनला झेल होता, परंतु दुसरा झेल तर हातातूनच सुटला होता. बघूया काय घडतंय. रिव्हर्स. व्हाट अ शॉट. व्हाट अ शॉट दॅट इज. बॅटर रिव्हर्स 2 or 6 डिक्लेअर होणे का बघूया. पण टायमिंग हा जर षटकार आला तर टाळ्या झाल्या पाहिजेत. काय शॉट आहे. अनबिलिव्हेबल शॉट. पोझिशन कुठून बनवली, संपर्क चेंडूचा कुठे झाला आणि उत्तर मिळालं डीप बॅकवर्ड पॉइंटच्या वरनं. हा या स्पर्धेतील सर्वोत्तम फटका. द बेस्ट शॉट ऑफ द टुर्नामेंट. 10 चेंडूंमध्ये 33 धावांची एक अनमोल खेळी साकारतोय अमोल. 5 चौकार आणि रिव्हर्सचा हा तर शॉट ऑफ द टुर्नामेंट षटकार. हा चेंडू कुठे होता. मधल्या स्टेवर, तिथून त्यांनी तो चेंडू भिरकावला. गोलंदाज करे तो क्या करे. धावसंख्या 44. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. जीवनदान महागात पडतंय. दरम्यान पियुष रिव्हर्स फ्लिक. रिव्हर्स आणि हा षटकार. रिव्हर्स फ्लिकचा षटकार. ओ माय गॉड, व्हाट अ शॉट दॅट इज. अशी खेळी पाहायला मिळते. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर फक्त फ्लिक केला आणि 50 धावा पूर्ण. आता क्षेत्ररक्षण कुठे लावावं. ताबडतोब कर्णधाराने डी बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षण धाडलाय. लागोपाठ 2 असे फटके जे सर्वोत्तम मध्ये गणले जातील. क्लास ऑफ द बॅट्समन, स्किल ऑफ द बॅट्समन, टॅलेंट ऑफ द बॅट्समन शोज फ्रॉम दिस शॉट. अनबिलिव्हेबल शॉट. कुठली पोझिशन. रिव्हर्स फटका खेळताना ऍक्शन, पोझिशन, नजर फार महत्वाची आणि त्याचं 100% प्रत्यांतर पाहायला मिळालं. रिव्हर्स फटका यावेळी चुकलेला, परंतु किरण हा झेल सोडणार नाही.
परंतु काय खेळी साकारली आहे. रिव्हर्स फटका पुन्हा खेळताना, आपला आवडता फटका खेळताना फलंदाज माघारी फिरतोय, पण टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत केलं जात आहे. 12 चेंडूत 39 धावा. काय साकारली आहे ही फलंदाजी. अमोल राहिलं कुठे. What a inning played by this youngster. Yes, पोलीस दलात कार्यरत असलेला हा शूर सिपाही आज लढला एखाद्या तळपत्या बॅट घेऊन. काय शॉट खेळल्यात ते 2 रिव्हर्सचे सिक्सर. माय गॉड, दॅट इज अ ब्रिलियंट हिट. हा हवेत फटका. सुमित कर्णधार. शेवटी हा फटका पहा. सुमित माने. काय स्ट्रोक आहे कॅप्टनच्या बॅट मधून तळपले बॅट आणि येतोय हा लांबचा मिडविकेटच्या वरतून षटकार. धाव संख्या धाबळकावर 56. 57 धावांचं आव्हान. सुमित मानेनी चेंडू खेळले फक्त 3 आणि 13 धावा केल्या. त्याच्यात 2 षटकार आहेत. काय कॅप्टन इनिंग खेळलाय. ओ गॉड, व्हॉट अ शॉट दॅट इज. आणि आता Subscribe now. 57 धावांचं Bell icon. Never miss an मोठं update. आव्हान. सुमित 3 चेंडू 13 धावा आणि नाणेफेकीसाठी शेवटचा पुकारा. महागिरी इंडियन्स आणि एसपीएफ फायटर. महागिरी इंडियन्स, Never miss an update. एसपीएफ फायटर. शेवटचा पुकारा मित्र हो, लवकर या. नाणेफेक करायची आहे. Now and press the bell icon. दोन्ही संघ कर्णधार. Never miss an update. आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्वरित टॉलबॉक्स एंडकडे प्रयाण करावं. Subscribe now and press the bell icon. Never काय miss an update. फलंदाजी पाहायला मिळाली. एक झेल सुटल्यावर, जीवनदान दिल्यावर काय घडतं याचा दुष्परिणाम काय होतो. पण ते जे 2 शॉट खेळले गेलेत रिव्हरचे, ते शॉट म्हणजे या स्पर्धेतील सर्वोत्तम फटके, स्ट्राईक स्ट्रोक आपण पाहायला मिळालं. आता जर वेळेवर कर्णधार आले नाहीत, महागिरी इंडियन्स आणि एसपीएफ फायटर ते पाणी आणणारे पाणी. अरे पाण्याची बाटली पण गेली यार. हॅलो, कोणाची टीम. महागिरी इंडियन शेवटचा पुकारा. एसपीएफ फायटर शेवटचा पुकारा. कर्णधार नाणेफेकीसाठी यावं. पहिल्या षटकात 12 धावा आल्या आणि नंतरच्या षटकात धावांचा ओघ आला. जर कॅच सुटली नसती तर 2 झेल सुटले नसते तर धावफलक चेंज झाला असता. म्हणून क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. आता जर टॉस साठी आले नाहीत तर कृपया मॅनेजिंग कमिटी ऍक्शन मध्ये येईल. किरण सर, टॉस साठी 5 पुकारे झाले. दोन्ही संघ दाखल झाले नाही आहेत. वेळेचं बंधन आहे. महागिरी इंडियन्स आणि एसपीएफ फायटर, प्लीज कम फॉर द टॉस. दिस इज द लास्ट कॉल फॉर यू गाइस. ए पाणी आण ना, पाणी भरून आण ना, भरून पाण्याची बाटली. खाली बाटली भरून आण. अरे कॉम्प्युटरला पाणी बंद नाही, मी मोकळा झालो तर नंतर करणार कोण. महागिरी इंडियन्स आणि एसपीएफ फायटर्स, लास्ट कॉल फॉर यू गाइस. स्पा
म्हटलं तुझ्या आईला ते स्पा वाटतं बंद झालं उद्या. स्पा फायटर पोरगा आहे बघितलं ना. आता त्यांना बोल तुम्हाला काय घ्यायचं तिकडेच घ्या. तुम्ही पण कपडे घालून फिरत हो असं 57 धावांचं लक्ष आहे, परंतु कर्णधार तेरा कोणी मारल्या. सुमित मानेची खेळी सुद्धा वाकारण्याजोगी होती. गेला तेव्हा 4 चेंडू शिल्लक होते. 3 चेंडू 13 धावांची खेळी साकारली 2 षटकाराने. परंतु आता किरणच्या बरोबर नॉर्थ सायकडला उभा जो आहे सुशील नवाडकर, याची बॅट जर तळपली आणि किरण सारखा एक मोठा फलंदाज समोर स्ट्राईक एंडला आहे, या जोडीवर 90% भिस्त या संघाची. गोलंदाज अमोल, ज्यांनी 33 धावांची खेळी 39 धावांची खेळी साकारली होती, तो अष्टपैलू खेळाडू आता पहिलं षटक हाताळतोय. आखूड टप्पा आणि काय शॉट आहे, पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल. पहिला शॉट, पहिला चेंडूवर किरणची बॅट तळपली आणि येतोय मिड विकेटला षटकार. काय उत्तर दिलं जात आहे. काय रिप्लाय. हॅलो, बोल. 6 षटकाराला 1000 रुपयांचं पारितोषिक घोषित. आणि ऑफ साइडला हवेत फटका, चेंडू जातोय 1 बाउन्स आणि दॅट इज अ बिग 6 ऑन द ऑफ साइड. असं वाटलं चेंडू 1 बाउन्स जाईल, परंतु चेंडू सीमारेषा पलीकडे पडतोय. आणि हा दुसरा षटकार. जो फलंदाज एका इनिंग मध्ये 6 षटकार लगावेल त्याला cricket.in आनंद स्टेट यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक. cricket.in एक उत्कृष्ट वाहिनी टेनिस कव्हरेजची आवी कट केलाय. आता आरामात चौकार. किरण, आशेचा किरण बनून आला. 2 षटकार 1 चौकार, 3 चेंडूवर आल्या 16 धावा. क्या जवाब दिया जा रहा है, काय उत्तर दिलं जात आहे. काय उत्तर आहे, याला सडेतोड म्हणतात. उत्तर सडेतोड. खराब चेंडू नव्हताच, परंतु हा कट शॉट अप्रतिम. कव्हरच्या वरतून षटकार ही अप्रतिम. हा दबाव, टेन्शन, वाईड चेंडू, अवांतर चेंडू. हा सामना दोन्ही संघांसाठी करव्यामरे आहे. आणि आणि आज झेल सुटला आणि आज चौकार येतोय. पॉइंटच्या दिशेला झेल होता, हा झेल सुटलाय. आणि इथे आता धावसंख्या अक्षरशः वाहते. धावसंख्या 21 धावा. ओ गॉड, व्हॉट अ शॉट दॅट इज. किरण, कर्णधार आणि नाणेफेक केली जाते. महेश जाधव सर आणि स्पा फायटरचे कर्णधार. दोन्ही संघाला शुभेच्छा. महेश सर, बेस्ट ऑफ लक. फार चांगले फलंदाज मधल्या फळीचे ठाणे शहरातले, परंतु काय सामना आपण मैदानात बघतोय. SP on the toss, selected to field. Thank you Rajan Yadav sir for the toss formalities. दरम्यान आता क्षेत्ररक्षण कुठे लावायचं, पॉवर प्लेचा चांगला उपयोग करतोय किरण. हा पूल, दॅट इज अ बिग 6. काय पूल शॉट आहे. आखूड टप्प्याच्या चेंडूवर पोझिशन मध्ये येऊन मारलेला हा एक अप्रतिम फटका, लाजवाब स्ट्रोक, षटकार. आणि या षटकारासाठी राजन यादव यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक घोषित झालं. थँक्यू राजन सर. 5 चेंडू 27 धावा. हा फुल टॉस हवेमध्ये 1 बाउन्स चौकार.
का षटकार बघूया. चौकार. ओ गॉड, व्हॉट अ शॉट दॅट इज. या षटकात आल्या एकूण 31 धावा. याचा अर्थ या स्पर्धेतील 31 या स्पर्धेतील सर्वात महागडं षटक. आता हव्यात बरोबर 26 धावा येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. जर बॅटिंग आवडली असेल मित्रहो, जर बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्याच पाहिजे. काय फलंदाजी आहे. आणि ती कोणासमोर केली. अमोल समोर, ज्यांनी त्यांना धुतलं, यांनी त्याच्या गोलंदाजीवर हात साफ केले. तू डाल डाल तो मैं पाद पाद. यालाच म्हणतात जवाब सही है हल्ला बोल. या षटकात किती षटकार आले. 3 षटकार आणि 3 चौकार. 3 षटकार आणि 3 चौकार आणि ही खेळी साजरी केली गेली. काय उत्तर दिलंय. लाजवाब जवाब. काय उत्तर आहे. स्वप्नात सुद्धा अशी फलंदाजी आम्ही पाहिली नव्हती हो. अमोल हा काय साधारण गोलंदाज नाहीये, पण त्याच्यावर तुफानी हल्ला, अक्षरशः भांबवला गोलंदाज. आता 18 चेंडू आणि हव्यात बरोबर 26 धावा. पहिला चेंडू उजव्याटीच्या बाहेर ठेवण्यात कामयाब. सुशील यांच्यासाठी राजन यादव यांच्याकडनं 3 लागोपाठ षटकाराला 500 रुपये. cricket.in यांच्याकडनं इनिंग मध्ये 6 षटकाराला 1000 रुपये. आनंद श्रेष्ठ यांच्याकडनं. काय जबरदस्त योजना. हा उजव्याटीच्या बाहेर. यावेळी पंचांचा इशारा वाईड. अवांतर चेंडू. अतिरिक्त धावसंख्यामध्ये 1 धावांची भर. धावसंख्या 32. दुसरा चेंडू. पहिला षटकार. काय लांब मारलाय. 90 नव्हे तर 100 मीटर असेल मला वाटतं. एवढा लांब फेकून दिला. आता 6 मारने मैच इसकी मां का मंत्र छोड़ दिया उसके ऊपर. दरम्यान गोलंदाजावर मोठा प्रहार. सुमित. हा काय शॉट आहे. ऑफ साइडला. अप्रतिम षटकार. ऑफ साइडला स्लॅश केलाय. दॅट इज अ क्लासिकल हिट. क्लासिकल हिट. कुठल्या अँगलने असं वाटतं का हे 2 षटकार सामना संपवायला आलेत. आतापर्यंत 5 षटकार लगावले गेलेत. धावसंख्या धाबळकावर 44. 13 धावांची आवश्यकता आहे फक्त. यावेळी चांगला टप्पा, खोलवर टप्पा, चांगलं कमबॅक करताना दिसतोय. काय झंझावात. याला झंझावात म्हणतात. झंझावात. एकूण षटकार आतापर्यंत लगवले गेलेत ते 5 षटकार आणि 3 चौकार. दुसरं षटक मार्ग असतं. यावेळी चांगला पटका. स्ट्रेट हिट. परंतु लॉंगॉनला खेळू आहे. 1च धाव मिळेल. स्ट्राईक बदलला गेलाय. किरण आता समोर जातोय. 3 षटकार लगवले त्या कर्णधाराने. पहिल्या षटकात 31 धावा. सर्वात महागडं षटक त्यांनी गोलंदाजांच्या पदरी टाकलं. दरम्यान हा चेंडू. हा ऑफस्टंपच्या बाहेर खोलवर टप्पा होता. डॉट डिलिव्हरी मध्ये परिवर्तित होईल चेंडू. षटक पूर्ण होत आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 57 धावांचा पाठलाग करताना हर्षित इलेव्हन संघाची 45 धावा. बिनबाद 45. आता फक्त करायच्या त्यात 12 धावा 12 चेंडूंमध्ये. 2 मोठ्या स्ट्रोकचा सामना म्हणावा लागेल. 2 मोठे फटके. सामना समाप्त. काय मॅच आहे. काय मॅच आहे. बरोबर आहे. विचारतायत काय खाल्लं नाश्त्यामध्ये. हा प्रश्न खरंच पडणार.
इतर जे संघ आहेत ते भांबावलेत. आज यांचा दिवस असतो, ज्याचा दिवस त्याचा चषक. आज दिवस यांचा आहे. पण खरं कौतुक केलं पाहिजे किरण बरोबर साथ देणाऱ्या सुशीलचं. सुशीलनी काल जी खेळी साकारली ती खेळी दर्शकांच्या मनामध्ये एक वेगळं घर करून गेली. सुशील आपल्यासाठी खुशखबर. सुशील 2 लगोपाठ षटकार मारा, सामना संपवा. आपल्याला cricket.in कडनं 500 रुपयांचं पारितोषिक घोषित करण्यात आलंय. थँक्यू आनंद श्रेष्ठ. काय फटकेबाजी आहे. हा फटक्यांची उधळण, रंगाची उधळण ऐकली होती, पण आज सेंट्रल मैदान साकारतोय ही फटक्यांची उधळण. किरण आणि सुशील ही आघाडीची जोडी हर्षित इलेव्हनची. 57 धावांचं लक्ष छोटं नाही आहे, मोठं लक्ष आहे. परंतु त्यांनी 2 षटकात साकारल्या 25 धावा. पहिल्या षटकात 31 धावा, दुसऱ्या षटकात आल्या 14 धावा. दुसरं षटक म्हटलं तर त्यामध्ये ठीकठाक होतं. त्या षटकात सुद्धा 2 षटकार लगावले गेले. सुशीलच्या बॅटमधून हे षटकार आले. आता सुशीलला मोठी संधी. फुल टॉस आणि हा षटकार. नो +6. एकतर दुष्काळ, त्याच्यात हा 14वा महिना. नो +6. आता काय करायचं, कसं करायचं, कसं थोपवायचं हा प्रश्न. आणि 50 धावा पूर्ण संघाच्या. 57 धावा जर तुम्ही लवकर पूर्ण केला तर ॲव्हरेज मध्ये सुद्धा महत्वपूर्ण बदल घडू शकतो. सुशीलला 500 रुपयांचं पारितोषिक मिळतं की नाही, पण यावेळी हवेत फटका झेल तर होत नाहीये. 1 बाउंड चेंडू पकडला जातोय. 2 धावा नक्कीच मिळतील. धाव संख्या धावकावर 54. आता विजय षटकार का चौकारांनी साजरा करायचा आहे. 3 धावांची आवश्यकता. हवेत फटका आणि षटकाराने विजय साकारलाय. व्हॉट अ फिनिश दॅट इज. काय सामना संपवलाय. 57 नव्हे तर हा 60 धावांची पार्टनरशिप. नाबाद. अभिनंदन हर्षित इलेव्हन. किरण आणि सुशीलची नाबाद 60 धावांची भागीदारी. या इनिंग मध्ये एकूण षटकार किती आले.